हॅलो फ्रेंड्स. तर नाही का आता सकाळचा खूप कंटाळा येतोय, पाऊस असतो सगळं, मग जरा स्टँडिंग एक्सरसाइज पण जरा गरजेची आहे. घरात कशी पेंटिंग केली ना तर सगळा पसारा आहे, पण त्याच नादामध्ये नाही का हेल्थ केअर राहिली. तर त्यामुळं तर मी म्हणजे चेस्टची वगैरे एक्सरसाइज मी तर बरोबर टाकते. मग ही माझी पोटासाठी हे मी 10 मूव्स करते. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं हे करते. आपले हातासाठी पण चांगलं आहे आणि हे खूप लहानपणीपासून एकदम रिलॅक्स बॉडीच होती. मग त्यानंतर ही वाली एक्सरसाइज झिगझॅग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सॉरी व्हिडिओ बनवायचे उभे झालं. 10 असं केलं तरी हे म्हणजे नाही का एकदम परफेक्ट आपली बॉडी पण आणि बॉडी लँग्वेज पण चांगली राहते. त्यानंतर मग थोडीशी ही वाली एक्सरसाइज 1 2 3 4 5 हे असं किचनमध्ये थांबून नाही का कधी पेन वगैरे होतं तर आपल्या असं नसा रक्तस्राव होण्यासाठी नसा असं खुलायला पाहिजे ना. दॅट्स वाय ही वाली एक्सरसाइज 10 करते मी अशी. तिथं वॉकिंग ट्रॅकला गेलं की पूर्ण एक्सरसाइजचा सेट आहे, तर तिथं केलं जातं. पण आता पावसामुळं काही पर्यायच नाही आहे ना आणि त्यानंतर ही वाली एक्सरसाइज ही 1. तर ह्या तर एक्सरसाइजने एकदम बॉडी एक नंबर रिलॅक्स होते. वा, हे मानापर्यंत असं हे जोर पडतो नसाचा. हे असं दोन्ही हात पकडून ना हे 10 करते मी. झालं अर्धा तास असं संध्याकाळच्या वेळेस पण केलं तरी चालतं. त्यानंतर हे जेवढं जमेल तेवढं हे पायवर जसं मी चालू केलं हेल्थ केअरचं तर खूप छान होतो आणि खरं असं एज वगैरे काही हे नाही, एकदम बॉडी परफेक्ट असं वाटतं की नाही का एकदम मस्तपैकी. तर हे 10 करते मी. हे झाल्यानंतर हे मूव्स हे 10 वेळा करते मी बस, बाकी काही नाही. मग हे मानाची एक्सरसाइज जेवढं नसा खुलतील तेवढं छानच आहे. हे चालूच राहतं. तर मला काय वाटतं की सगळं कामं करत करत आपण असं एक्सरसाइज फॉलो जरी केलं तरी मस्त. चेहऱ्यासाठी पण मला खूप आवडते ही एक्सरसाइज. हा आपला शेप पण छान राहतो पहिल्यापासून, की असं नाही की 90s मधला जन्म आहे तर त्यामुळे मोबाईल वगैरे काय हातात होते. आता तरी मोबाईल आले, पण हे आम्ही तेव्हापासून करतोय. तर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. संध्याकाळी थोडं तरी 15-20 मिनटं दिलं की बाकी काही नाही.